नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता मेंढळ्यांच्या घरी गुढीपाडव्याची जय्यत तयारी चालू असताना दोन भयानक घटना घडून एका घटनेमध्ये आता सावलीचं नवीन एकदम सुंदर नव्या साडीतलं ते रूप बघून सारंग हा आता सावलीवरती फिदा झालेला असतो. तर त्याच वेळेस सारंगला आलेल्या एकाच फोनने एक भयानक घटना घडून सारंग आता अप्पू आजारी असताना अप्पूला ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून अप्पूचा कसा जीव वाचवतो. आणि आता पैशासाठी वनवन भटकणाऱ्या सावलीला जेव्हा सारंगने अप्पूचा जीव वाचवला हे कळते, त्याच वेळेस आता प्रेमाने सावली ही सारंगकडे धाव घेऊन सावली आणि सारंग दोघेही एकमेकांच्या प्रेमाचा इजहार कसा करतात आणि सारंग हा प्रेमाने कसा सावलीचा किस घेतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता मेंढळ्यांच्या घरी आता सारंग आणि सावली सगळेजण आता अमृता सोहम बबलूसोबत गुढीपाडव्याची तयारी सुरू करतात. आणि मेंढळ्यांचे घर सजून आता घरामध्ये आता हार तयार करत असताना सावली ही अमृताने दिलेली साडी घालून आता समोर येते. सावलीचे त्या साडीतील रूप बघून आता सारंग हा खुश होतो. प्रेमाने सारंग आता सावलीकडे बघू लागतो. तर सावलीसुद्धा खुश झालेली असते. अमृता म्हणते की वा सावली, या साडीमध्ये तर तू खूप छान दिसतेस. आणि इकडे आता अस्मीसुद्धा गुढीपाडव्यासाठी भरजरी साडी घेऊन तिलोत्तमा आणि चंद्रकांत रावांकडे आलेली असते. आणि आता दोघांचाही आशीर्वाद घेतल्यानंतर आता अस्मीला कुणाची दृष्ट लागू नये यासाठी तिलोत्तमा ही तिच्या डोळ्यातील काजळ आता अस्मीला लावते. आणि अस्मी फारच सुंदर दिसत असल्याची तारीफ आता तिलोत्तमा करते. आणि काही जरी झालं तरी अस्मी, तुला सारंगला प्रेमात पाडायचेच आणि काही जरी झालं तरी त्या मुलीला या घरातून घालवायचेच हे आता तिलोत्तमाने अस्मीला सांगितलेले असते. इकडे आता सोहम बबलू सगळेजण तयारी करत असताना अचानक सारंगला एक फोन येतो. आणि सारंगला फोन येताच मात्र सारंग आता बोलण्यासाठी बाहेर जातो. आणि त्याच वेळेस इकडे कानूचा सुद्धा सावलीला फोन आलेला असतो. सावलीला फोन येताच आता कानू म्हणते की अगं साऊ बाळा, पैशाची काही हालचाल झाली की नाही? अप्पू खूप आजारी आहे आणि अप्पूला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो आहे. आणि अप्पूची तब्येत खूप नाजूक असल्यामुळे पैसे लागणार आहेत साऊ बाळा. तर आता सावली एक क्षणाचाही विचार न करता पटकन आता पैसे आणायला बाहेर पडलेली असते. इकडे आता अस्मी ही सावलीला बघते. अस्मी विचार करते की ही सावली कुठे चालली आणि ही काय करते, याचा आपल्याला आता मागोवा घ्यायलाच पाहिजे. पटकन अस्मी तिच्या माणसाला फोन करते आणि सावलीच्या पाळतीवरती लावते. आता सावली ही भैरवीकडे पैसे मागायला येते. आणि अप्पू खूप आजारी असल्यामुळे मला पैशाची गरज आहे. पण भैरवी आता सावलीचं काही ऐकत नाही. आणि भैरवी आता सावलीला म्हणते की माझ्याकडे काही पैशाचं झाड नाही आहे असे म्हणत भैरवीने आता सावलीला माघारी पाठवलेलं असतं. आणि इकडे आता सावलीला काय करावे आणि काय नाही कळत नसते. आणि ताबडतोब आता सावली ही रिकाम्या हाताने आता माघारी येत असताना इकडे ताराला वाईट वाटतं. जी सावली आपल्यासाठी गाणे गाते त्या सावलीला आज मॉमने माघारी लावलं. त्याचं आता वाईट वाटून तारा आता सोहमला फोन करून घडलेली हकीकत सांगते. आणि आता सोहमला देखील धक्का बसलेला असतो. आणि ताबडतोब सोहम आणि बबलू आता सारंगला अप्पू आजारी असल्यामुळे सावली वहिनी पैशाची तजवीज करण्यासाठी बाहेर पडली आणि भैरवींकडे गेली होती. पण भैरवीजींनी तिला पैसे दिले नाही हे सत्य आता सारंगला सांगितलेले असते. आणि पटकन सारंग हा आता हॉस्पिटलमध्ये जाऊन आता अप्पूला ॲडमिट करतो. आणि अप्पूचे सगळे पैसे आता सारंगने भरलेले असतात. आणि अप्पूला अप्पूचा वेळेवरती जाऊन आता जीव वाचवलेला असतो. इकडे आता सावलीला काय करावे आणि काही कळत नसते. अखेर सावली ही हॉस्पिटलमध्ये येते. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आता लगेचच अप्पूवरती आता इलाज चालू झालेले असतात. तेव्हा आता सावली म्हणते की पण आई पैसे कुठून आले? तर आता कानू म्हणते की जावई बापू आले होते आणि त्यांनी हॉस्पिटलचे सगळे बिल भरले साऊ बाळा. आणि त्यांच्यामुळेच आज आपला अप्पू वाचला आणि अप्पू सुखरूप आहे.
ते ऐकताच आता सावलीला खरंच खूप अभिमान वाटलेला असतो. जे सारंग सर आपल्या पाठीशी उभा राहून आपल्यासाठी धावून येतात आणि आज त्यांच्यामुळेच आपल्या अप्पूचा जीव वाचला. यामुळे खरंच आता सावलीला सारंगविषयी खूप प्रेम वाटलेले असते आणि सारंगवरती आता सावली खूप खुश झालेली असते. आणि त्यानंतर प्रेमाने आता सावली ही घरी येताच सावलीला सगळं काही समजलेलं असतं. सावली म्हणते की सारंग सर, आज तुम्ही आमच्यासाठी विठोबाच्या कृपेने धावून आलात आणि माझ्या भावाचा तुम्ही जीव वाचवला, त्याबद्दल आता सावली ही आभार मानते. तर सारंग म्हणतो, सावली अगं हे तर माझे कर्तव्य आहे आणि मी माझ्या बायकोच्या भावासाठी एवढं करू शकत नाही का? असे बोलताच आता सावली खूप खुश झालेली असते आणि सारंग सर आपल्याला खरंच बायको मानतात हे सत्य आता सावलीसमोर येऊन खऱ्या अर्थाने सावलीला खूप आनंद झालेला असतो. आणि त्यानंतर खुश होऊन सावलीकडे बघत आता सारंग म्हणतो की सावली, यासाठी मला एक तुझ्या हातची कॉफी हवी बरं का. पटकन आता सावली ही आणते असे म्हणत किचनमध्ये जाते. सावली आता किचनमध्ये जाताच इकडे आता प्रेमाने सावली सारंगसाठी कॉफी तयार करते. तर तेवढ्यात पाठीमागून सारंग तिथे येतो आणि सारंग आता तिथे येताच आता सावलीला बघतो आणि आता सावली ही सारंगकडे बघू लागते. आणि आता सावली ही सारंगकडे बघत असताना अचानक आता सावलीचा येत असताना पाय अडकळतो आणि सावलीचा झोकांटा जाऊन सावली पडू लागते. तोच आता सारंग हा सावलीला धरतो आणि सारंगच्या मिठीत आता सावली आलेली असते. प्रेमाने दोघेही एकटक नजरेने एकमेकांकडे बघू लागतात आणि प्रेमाने आता सारंग हा सावलीचा किस घेतो. तर सावली खूप खुश होते आणि खऱ्या अर्थाने सारंग सावलीचे नाते बहरून नवीन वर्षाला सारंगने सावलीच्या प्रेमाचे प्रपोज करून सारंगने सावलीचा किस घेतलेला असतो आणि सावली खूप खुश झालेली असते. तर आता गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाला मेंदळ्यांचे घर सजवून भरजरी साडीत आता सारंग हा बायकोच्या नात्याने सावलीला कशी नवीन वर्षाची गुढी उभारायला लावतो आणि दोघांमध्ये आता एकमेकांच्या प्रेमाचा स्वीकार होऊन सारंग आता सावलीचा होऊन आता अस्मीची सारंग कशी हकालपट्टी करतो आणि सावलीला बायकोचा मान देऊन बायकोच्या अधिकाराने सारंग हा सावलीसोबत आता प्रेमाने गुढी उभारून प्रेमाच्या नवीन नात्याला आता सारंग आणि सावली कशी सुरुवात करतात आणि आता तिलोत्तमा समोर सारंग आता सावलीचा स्वीकार करताना आता अस्मीचा कसा जळफळाट होतो. तर सोहम, बबलू, अमृता यांना आता सारंग सावलीचे ते प्रेम बघून कसा आनंद होतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.